महाराष्ट्र सरकार लवकरच सुरू करणार आहे मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो फेरी। सरकारचं म्हणणं आहे की या रोरो फेरीमुळे टाइम कंझ्युम होणार आहे, प्रवास सोपा होणार आहे आणि पर्यटकांना चालना मिळणार आहे। या सेवेबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे। टाइम तर खरंच कंझ्युम होणार आहे, कारण जिथे ट्रेन आणि बसने 11 ते 12 तास लागतात, तिथेच ही रोरो फेरी 3.5 तास रत्नागिरीसाठी आणि 5.5 तास सिंधुदुर्गासाठी आहे। तर इथे टाइम कंझ्युम तर नक्कीच होणार आहे, पण प्रश्न असा आहे की ही जी सेवा आहे ती सर्वसामान्य माणसासाठी आहे की श्रीमंतांसाठी आहे। कारण या फेरीचे दर ऐकून लोकांच्या भुवया उंचावतील। त्याचे दर असे आहेत की एक इकॉनॉमिक तिकीट 2500 रुपये आहेत, प्रीमियम तिकीट 4000 आहे आणि फर्स्ट क्लास तिकीट 9000 आहे। त्याच्यासोबत जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन गेलात तर त्याचे तिकीट 6000 आहे। जर दुचाकी म्हणजे 2 व्हीलर घेऊन गेलात तर 1000 रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही बस त्या रोरो मध्ये घेऊन गेलात तर त्याचे तिकीट 14000 रुपये आहे। आता विचार करा, जर 4 जणांची फॅमिली या रोरो फेरी मधून गेली, ते पण कार सोबत, तर त्याचा वन ट्रिपचा खर्च होणार आहे 15 ते 20,000 पर्यंत। जर तुम्ही रोरो फेरी सोडून ट्रेन किंवा बसने गेलात तर तुमची प्रत्येकाची तिकीट, ट्रेनची तिकीट तर आहे 300 ते 800च्या दरम्यान, बसची तिकीट आहे 400 ते 1200 रुपये पर्यंत। जर तुम्ही एसटी ने गेलात तर ते 400 ते 800 आहेत, पण जर ट्रॅव्हल्स किंवा लक्झरी बस केलात, प्रायव्हेट बसेस, तर त्याची तिकीट 1200 पर्यंत आहे। आणि जर तुम्ही वंदे भारत ट्रेन केलात तर त्याची तिकीट 1200 पर्यंत आहे। म्हणजे या सगळ्या सुविधा तुम्हाला एकदम सोप्या आणि सगळ्या सुविधा देणाऱ्या आहेत। पण रोरो फेरीची वन ट्रिपची तिकीटचा खर्च आहे 15 ते 20,000 पर्यंत। म्हणून इथे असा प्रश्न पडतो की ही जी सेवा आहे ती फक्त सामान्य माणसासाठी आहे की टुरिस्ट किंवा श्रीमंतांसाठी। सरकार म्हणते की हा जो प्रोजेक्ट आहे तो विकासाचा टप्पा आहे, पण खरंच विकासाचा फायदा सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? जर तिकिटाचा खर्च सामान्य माणसाच्या हाताबाहेर असेल तर हा जो प्रोजेक्ट आहे तो शोपीस प्रोजेक्ट ठरेल, उपयोगी सेवा नाही। आधीच्या काळात जलप्रवास म्हणजे सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सोपा आणि सगळ्यांसाठी खुला मार्ग असायचा। लोक म्हणायचे की जमिनीवरून जास्त खर्च होईल, आपण समुद्रातून जायला पाहिजे म्हणजे कमी खर्च होईल। पण आता काळ बदललाय, आता जलप्रवास हा लक्झरियस, एलिट आणि श्रीमंतांसाठी प्रवास झाला आहे। तुम्हाला काय वाटतं, हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉफिट मध्ये जाईल की समुद्रामध्ये डुबून लॉस मध्ये जाईल? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा।